नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी डॉक्टर संग्राम पाटील. BJ मेडिकल कॉलेज पुणे इथल्या इन्स्टिट्यूटमधून मी MBBS केलं. पुढे MD केलं. MBBSच्या आधी मी ग्रामीण भागात शिकलो, एरंडोलला. मग धुळ्याला 11वी-12वीला आलो आणि मग तिथून चांगले मार्क्स मिळाले म्हणून ओपन मेरिटमधून BJ मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतलं मेडिसिनला. आणि माझ्यासोबत धुळे जिल्ह्यातून बरेच मुलं तिकडे आलेले होते आणि आम्ही सगळे ज्युनियर कॉलेज 11वी-12वीचं कॉलेज करून, कॉलेजमधले वर्ग करून तिथे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स आणि लँग्वेजेस हे सगळं शिकून त्या कॉलेजच्या वर्गांमधल्या ज्या नोट्स होत्या आमच्या, त्या नोट्सचा अभ्यास करून मार्क्स पाडलेत आम्ही. आणि कोणाला 100पैकी 100, कोणाला 99 मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असे मार्क्स मिळाले. तेव्हा या चांगल्या इन्स्टिट्यूट्समध्ये ॲडमिशन मिळायच्या. आणि स्ट्रेट फॉरवर्ड असायचं. तुम्ही मेहनत करायची, वर्ग अटेंड करायचे, क्लासेस अटेंड करायचे, तुम्हाला टीचर्स शिकवायचे क्लासेसमध्ये 11वी-12वीला. आणि मग तुम्ही मेडिकल, इंजिनिअरिंग किंवा अजून आर्किटेक्चर, डेंटिस्ट्री, आयुर्वेदला ॲडमिशन घ्यायचे. आणि कुठे 12वीचा रिझल्ट लागला की अशी शंका नाही यायची मनात की मला ह्या विषयात कमी मिळाले म्हणजे इथे काहीतरी गल्लत असेल, कोणीतरी इकडे पेपर फोडला असेल आणि कोणीतरी असं. तर स्ट्रेट फॉरवर्ड असायचं बऱ्यापैकी. त्यावेळेला MPSC मध्ये काहीतरी गाजलं होतं, काही भ्रष्टाचार झालेला आहे. पण 12वीच्या परीक्षेनंतर आम्हाला ॲडमिशन मिळायचं. आणि प्रत्येक मेडिकल कॉलेजला काही सीट्स असायच्या गव्हर्मेंटच्या की त्या सेंट्रल एक्झाममधून, म्हणजे जी एक्झाम होते केंद्रीय, तिच्यामार्फत भरल्या जायच्या. 10% वगैरे त्या सीट्स असायच्या. बाकीच्या सीट युनिव्हर्सिटीच्या लोकांना, काही सीट्स युनिव्हर्सिटीच्या बाहेरच्या लोकांना आणि मग काही सेंटरच्या लोकांना की ज्या एंट्रन्समधून भरल्या जायच्या. तर ही चांगली प्रक्रिया होती. गोरगरीब जे होते, आता मी स्वतः इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणून शिकलेलो आहे, कारण माझ्या वडिलांचं इन्कमच तेवढं होतं. शेतकरी होते माझे वडील. आणि माझ्याबरोबर बरेच असे मुलं खेड्यातले होते की जे ओपनमधून, SC, ST, OBCमधून, वेगवेगळ्या कॅटेगरीमधून आलेले गरीब आदिवासी मुलं, दलित मुलं असे होते की ज्यांच्या घरचं इन्कम काहीच नव्हतं, परंतु ते कॉलेजमध्ये त्यांनी चांगलं अभ्यास केला, मेहनत केली. कुठलेही व्हॅकेशन्स लावले नाही, कोचिंग्स लावले नाही, कारण हे त्यावेळेला ग्रामीण भागांमध्ये नव्हतंच असलं काही. काही मुलं आमच्यातले काही पुण्या मुंबईत येऊन समर वॅकेशन लावून जायचे. आणि पण मेन जो अभ्यास असायचा हा कॉलेजमध्ये करायचो. आता हे कॉलेज नुसते नावाला झालेले आहेत. 10वीच्या मार्कांना काही अर्थच उरला नाही, कारण त्या 10वीच्या मार्कांवर आधारित 11वीचं ज्युनियर कॉलेज मिळायचं. मग कोणी SP कॉलेज, कोणी धुळ्याचं जय हिंद कॉलेज किंवा अमळनेरचं कॉलेज, जळगावचं कॉलेज. आणि या कॉलेजेसला खूप महत्त्व होतं. खूप प्रेस्टिजियस कॉलेजेस होते हे. आता हे कॉलेजेस नुसते फक्त 11वी-12वीला नावाला ॲडमिशन्स देतात. यातले बरेच कुठले प्रत्यक्ष शिकवतात मला माहीत नाही. आणि मुलं जाऊन कोचिंग करतात आणि कोचिंगला लाखो रुपये खर्च होतात. गरिबाचं काम नाही. हे आता गरिबाला अत्यंत अवघड झालेलं आहे मेडिकलला ॲडमिशन मिळणं. कारण त्या शहरात जायचं, तिथे कोचिंग भारी लावायचे, तिथे राहायचं, हा सगळा खर्च गरीब मुलांना, मध्यमवर्गीय मुलांना फार जड जातो. म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे तोच फक्त महागडे चांगले क्लासेस लावेल आणि त्यांना चांगलं यश मिळेल अशी यंत्रणा झाली आहे. कारण तुमची इच्छा असूनही तुमच्या आता ज्युनियर कॉलेजमध्ये फारसं काही शिकवलं जात नाही एक्झाम ओरिएंटेड. मॅक्सिमम ठिकाणी हीच परिस्थिती आहे. आणि मग जेव्हा तुम्ही एक्झाम द्यायला येता तेव्हा अशी एक नॅशनल लेवलची एक्झाम आहे की जिच्यामध्ये ते जो आरोपी पकडला गेला आहे राजकीय पक्षाचा, BJPशी संबंधित आरोपी आहे म्हणतात, त्याची बायको पण म्हणते आणि तोही म्हणतोय की इसमें बडे लोग है, उनको छोड़ दिया और मुझे पकड लिया. आता हे बडे लोक म्हणजे कोणीतरी सत्तेतलेच बडे लोक असणार. म्हणजे हे एक्झाम घेणारे जे आहे बोर्ड आणि हे सत्तेतले लोक यांच्यामध्ये काय चाललेलं आहे हे कधी कळणार? कधी येणार का हे बाहेर? कारण हे 3-4 वर्षापासून या परीक्षा लीक होत आहेत. तरीसुद्धा मंत्री जो आहे तो जसाच तसा आहे. कोणालाच शिक्षा नाही, कोणाला जेल नाही, कोणाला सस्पेंड केलं गेलं नाही, काहीच ॲक्शन होत नाही. म्हणजे ही जी चाललेली आहे साखळी ही राजरोसपणे चालली आहे. आणि मग या टॉपच्या मेडिकल कॉलेजेसमध्ये ज्या गव्हर्नमेंटच्या सीट्स आहेत, टॉपचे कॉलेज आहेत, इथे या बड्या लोकांच्या मुलांना सीट्स दिल्या जात आहेत आणि गोरगरिबाचे मुलं आपले बिचारे हमाल्या करतात, झटतात, खर्च करतात आणि त्यांना काही मिळू शकत नाही. मग ते दुसऱ्यांदा परीक्षा देतात, तिसऱ्यांदा देतात. हे बॅड ट्रेंड्स सुरू झालेले आहेत. आणि महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये हे असं नव्हतं.
आणि आपल्याकडे आता हे सुरू झालं आणि देशभर हे सुरू झालेलं आहे. आमच्या वेळेला जर अशा एंट्रन्स असत्या आणि असे कोचिंग आम्हाला लावावे लागले असते, तर आमच्यासारखे ग्रामीण भागातनं आलेले शेतकऱ्यांचे, गरिबाचे मुलं आम्हाला कदाचित मेडिकलला संधीच मिळाली नसती. हे शक्य झालं कारण त्यावेळेला यंत्रणा चांगल्या काम करायच्या, त्या विश्वासार्ह होत्या. हे आता फार हाताबाहेर झालेलं आहे. म्हणजे याच्यावर काय बोलावं हे मला सुचत नाही आहे. कारण मी काही मुलं माझ्या जवळचे फॅमिली मेंबर्स हे 11वी-12वीच्या या एंट्रन्समधून, या तयारीमधून जात आहेत आणि त्यांना किती फ्रस्ट्रेशन आहे, किती स्ट्रेस आहे हे मला माहीत आहे. त्यामुळे एवढी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम 25 लाख मुलं बसतात. जगात कुठलीच अशी मेडिकल एंट्रन्स नाही की तिला एवढे लोक बसतात आणि त्यात पेपर फुटतो. म्हणजे जागतिक नामुष्की ही आपल्या सरकारवर ओढवलेली आहे आणि या यंत्रणेवर ओढवलेली आहे आणि याचा यांना काहीच वाटत नाही. हे जागतिक लेवलला याचे इम्प्लिकेशन्स असतात. तुमची काय इज्जत राहिली की तुम्ही एक मेडिकल एंट्रन्स व्यवस्थित घेऊ शकत नाहीत? काय तुमची इज्जत आहे? काय तुम्ही चालवताय यंत्रणा? तर हे जुनं जे सिस्टीम होती तीच चांगली होती, ज्याच्याने 10वीला मुलं अभ्यास चांगलं करायचे, सिरियसली अभ्यास करायचे. आता 10वीचा कोणी अभ्यासच नीट करत नाही. ते सरळ एंट्रन्सच्या अभ्यासाला लागतात, कोचिंग लावतात, फाउंडेशन लावतात. 11वी-12वीला काही महत्त्वच राहिलं नाही. ते परीक्षेच्या आदल्या 1-2 दिवस आधी येतात आणि त्या बोर्डाच्या परीक्षा देतात. त्याला मार्क्स मिळो न मिळो त्यांना काय अर्थ. म्हणजे स्थानिक बोर्डांचं महत्त्वच काढून टाकलं, इन्क्लुडिंग CBSE बोर्डाचं महत्त्व काढून घेतलं. कारण तुम्हाला त्यात काय मार्क मिळतात त्याला काही अर्थच नाही आहे. फक्त तुम्ही एंट्रन्स द्या, कोचिंग लावा आणि एंट्रन्समधून मार्क्स काढा. तर हे सगळं रिव्हर्स झालं पाहिजे. 12वीला महत्त्व असायला की नको? स्टेट बोर्डाचे 12वीची तुम्ही परीक्षा देताय, 10वीची देताय, CBSEची देताय, यांना महत्त्व असलं पाहिजे ना 10वीला 12वीला. ते सगळं महत्त्वच काढून टाकलं आहे, युजलेस झालं आहे. मग ह्या ज्या यंत्रणा आहेत, गव्हर्नमेंट एवढे पगार देतं आहे 11वी-12वीच्या ज्युनियर कॉलेजच्या स्टाफला, आणि ते जर तिथे लेक्चर्स रेग्युलर होत नाहीत मॅक्सिमम ठिकाणी, यू आर जस्ट वेस्टिंग युअर मनी. हा एवढा मोठा केवढा लॉस आहे. त्या लोकांना लाखो पगार आहे एकेकाला. आणि जर मुलं बाहेर जाऊन फक्त कोचिंग करतायत, गोरगरिबासाठी यंत्रणा उरलेली नाही आहे. व्हॉट इज द पॉईंट ऑफ सच सिस्टीम? अशा इनिफिशियंट सिस्टीम चालवण्यापेक्षा याच्यामध्ये काहीतरी सुसूत्रता आणायला नको का? मग याला व्हिजनरी लिडरशिप लागेल. आहेत कुठे व्हिजनरी लीडर्स सत्तेमध्ये? आपण निवडून देतो का व्हिजनरी लोकांना? हा मोठा प्रश्न आपण स्वतःलाच विचारला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.